कर्नाटक राज्यातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या पट्टदकल येथील मंदिर समूह आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। खूप सुंदर असा हा मंदिर समूह आहे। लेट्स गो। पट्टदकल हे ठिकाण कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील मलप्रभा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे। हे ठिकाण बदामीपासून 23 किलोमीटर अंतरावरती आहे। भारतीय पुरातत्व विभागातर्फे संरक्षित स्मारक केलेले आहे। 15 वर्षांवरील प्रत्येकाला 40 रुपये इतके एंट्री तिकीट आहे। पट्टदकल हा 7व्या व 8व्या शतकातील हिंदू व जैन मंदिर समूह आहे। वैष्णव व शक्त धर्मातील धर्मशास्त्र आणि आख्यायिकांचे घटक त्यात आढळतात। हिंदू मंदिरांमधील भित्तिचित्रे विविध वैदिक व पौराणिक संकल्पना दर्शवतात। उदाहरणार्थ रामायण, महाभारत आणि भागवत पुराणातील कथा मंदिरांच्या भिंतींवर चित्रित केल्या आहेत। पट्टदकल या मंदिर समूहांमध्ये द्रविड विमन व रेखा नागर या 2 वास्तुशैलींमध्ये बांधलेली मंदिरे आपल्याला येथे बघायला मिळतात। पट्टदकल मंदिर समूहाला वास्तुकलेची कार्यशाळा असे संबोधतात। या ठिकाणील मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अर्धमंडप, अंतरिक्ष, प्रदक्षिणापथ, गर्भगृह अशी रचना केलेली आढळते। पट्टदकल येथे सर्व शिवमंदिरे आहेत। त्यामध्ये विरूपाक्ष मंदिर, काडसिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, संगमेश्वरा मंदिर, चंद्रशेखरा मंदिर, गगलनाथा मंदिर, जंबुलिंगेश्वर मंदिर इत्यादी काही मंदिरे प्रसिद्ध आहेत व या ठिकाणी अस्तित्वात आहेत। त्यापैकी फक्त विरूपाक्ष मंदिरामध्ये शिवपिंडीची पूजा केली जाते। 14व्या शतकाच्या सुरुवातीला पट्टदकल मलप्रभा खोरे तसेच दख्खन प्रदेशाचा बराचसा भाग दिल्ली सल्तनतीच्या सैन्याच्या हल्ल्यांना आणि लुटीला बळी पडला, ज्यामुळे या प्रदेशाचा विध्वंस झाला। पट्टदकल येथील विविध मंदिरांमध्ये धर्माची, विशेषतः रामाने उदाहरण घालून दिलेल्या राजधर्माची आणि मोक्षाची अभिव्यक्ती दिसून येते। रामायणातील रामाच्या जीवनकथेची उदाहरणे वापरून विविध भित्तिचित्रांमध्ये धर्माचे चित्रण केले आहे। या मंदिर समूहाच्या समोरच एक भव्य वृक्ष आहे, त्याला पार बांधला आहे आणि त्याच्या समोरूनच आपल्याला सगळ्यात प्रसिद्ध असे मंदिर आहे विरूपाक्ष मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि आपण हे विरूपाक्ष मंदिर बघायला जाणार आहोत। ज्या मंदिरात पूजा होते अशा श्री विरूपाक्ष मंदिराचे दर्शन घ्यायला जाणार आहोत। समोर भव्य नंदी आहे आणि त्या नंदीला फारच भव्य असा नंदी मंडप उभारलेला आहे। खूप कोरीव काम ह्या नंदी मंडपाच्या चारी बाजूनी केलेले आहे आणि काळ्या पाषाणातील एक भव्य नंदी आहे। विरूपाक्ष मंदिर हे राणी लोकमहादेवी यांनी 740 मध्ये आपल्या पतीच्या दक्षिणेकडील राजांवरील विजयाच्या स्मरणार्थ बांधले। इसवी सन 740 मध्ये अनिवारित चरी गुंड नावाच्या वास्तुविशारदाने या मंदिराची रचना केली। मंदिरातील रचनेवर कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिराचा प्रभाव जाणवतो। या मंदिराची लांबी 224 फूट व रुंदी 105 फूट असून 5 स्तरांच्या चौथऱ्यांवर बांधले आहे। गर्भगृहावर 3 मजली शंकूच्या आकाराचे द्रविड विमान असून त्यावर चौकोनी शिखर व कळस आहे। हे 9व्या शतकातील बांधलेले 57 फूट उंचीचे मंदिर फारच प्रसिद्ध आणि सुंदर आहे। भव्य असं शिवलिंग आहे भगवान विरूपाक्ष। आता आपण दर्शन घेऊया। या मंदिर समूहातील विरूपाक्ष मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर व संगमेश्वरा मंदिर ही द्रविड वास्तुशैलीमध्ये बांधलेली मंदिरे आहेत। या पुढील आपल्याला समोरचे मंदिर दिसत आहे त्याचं नाव आहे मल्लिकार्जुन मंदिर। हे विरूपाक्ष मंदिराच्या काळात बांधण्यात आले आहे। समकालीन असल्यामुळे रचनेच्या बाबतीत दोन्ही वास्तूंमध्ये बरेच साम्य आहे, परंतु मल्लिकार्जुन मंदिर हे आकाराने लहान असून त्याचे विमान देखील निराळे आहे। येथे वास्तुशैलीत नवीन प्रयोग केल्याचे दिसून येते। शिवपिंड भग्नावस्थेत असल्यामुळे येथे पूजा होत नाही। या मंदिराचे शिखर चौकोनी नसून अर्धवर्तुळाकार आहे। जंबुलिंग देवालय, काडसिद्धेश्वर व काशी विश्वनाथ ही मंदिरे तुलनेने लहान मंदिरे
असून त्यांचा आराखडा व बांधणी यात बरेच साधर्म्य आढळते. काडसिद्धेश्वर मंदिरातील अक्षीय विस्तार ही वास्तुकलेतील प्रायोगिक पायरी समजली जाते. येथील काशी विश्वेश्वर मंदिर सर्वात अखेरीस बांधले गेले. या मंदिरात पाणी वाहून जाण्यासाठी पाईप आहे. याचबरोबर समूहातील काही मंदिरांमध्ये वरील दोन्ही प्रकारची वास्तुशैलीचे मिश्रण दिसून येते. चालुक्य साम्राज्याच्या पतनानंतर हा प्रदेश राष्ट्रकूट राजांनी आपल्या राज्यात समाविष्ट केला, ज्यांनी 10व्या शतकापर्यंत या प्रदेशावर राज्य केले. रेखा नागर शैली हा उत्तर भारतीय वास्तुशैलीतील एक उपप्रकार आहे. समूहातील गगननाथ, काडसिद्धेश्वर व जंबुलिंगेश्वर व काशी विश्वनाथ ही मंदिरे याच शैलीत बांधलेली आहेत. त्यातील आपण गगननाथ मंदिर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गगननाथ मंदिराचे वैशिष्ट्य पूर्ण भाग म्हणजे याचे प्रमाणबद्ध आणि अजूनही सुस्थितीत असलेले शिखर. गगननाथ मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील अमलापूर येथील स्वर्गब्रह्मा मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे. पट्टदक्कल येथील मंदिर समूह हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.